Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एकनाथ शिंदे ज्यासाठी वारंवार दिल्ली गाठत होते, ज्या निर्णयासाठी सुनेत्रा पवारांचं लक्ष राजधानीतील भाजपच्या त्या कणखर नेत्याकडे होतं, त्याच अमित शहांनी फडणवीसांना सर्वाधिकार देत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही मोठा धक्का दिलाय. आता फडणवीस आणि अमित शहांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं, शहांच्या निर्णयाचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह अजितदादांच्या राष्ट्रवादीला कसा फटका बसू शकतो, शहांच्या निर्णयाचे नेमके कोणते परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतात, याबद्दलचीच माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी असे सरळ सरळ सत्ताधारी आणि विरोधक आहेत, पण खरी लढाई रंगली आहे ती सरकारमधील पक्षांमध्येच. याला अजून एक कारण ठरलंय विधान परिषद निवडणुकीचं. 18 जूनला विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होते. या निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या सरकारमधील पक्षांमध्येच वर्चस्वाची लढाई रंगली आहे. हा संघर्ष एवढा टोकाला गेलाय की एकमेकांवर विश्वासही राहिलेला नाही. पण ही परिस्थिती का निर्माण झाली हे पाहण्याआधी अमित शहांनी कोणता निर्णय घेतलाय ते बघूयात. काल दिल्लीत अमित शहा आणि फडणवीसांमध्ये बैठक पार पडली. विधान परिषद निवडणुकीवर चर्चा झाली. यावेळी अमित शहांनी विधान परिषद निवडणुकीतले सर्व अधिकार थेट फडणवीसांना देऊन टाकले. अगदी ज्या जागांवरून शिंदे आणि पवारांसोबत वाद आहे त्या जागांचा सुद्धा. पण चेंडू शहांच्या कोर्टात कसा आणि का गेला ते सुद्धा बघूयात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीतील विधान परिषदेच्या जागा वाटपावरून वाद आहेत. महायुतीच्या जागा वाटपासाठी 11-4-2 असा फॉर्म्युला ठरलाय. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढेल. राष्ट्रवादीला रायगड, शिवसेनेला ठाणे, परभणी आणि यवतमाळची जागा मिळणार असल्याची माहिती आहे. पण मूळ वाद आहे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि रायगडवरून. एकनाथ शिंदेंची शिवसेना नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार ही पुण्याच्या जागेवरून ठाम आहेत. मात्र फडणवीसांसोबत बैठक होऊ नये यावर तोडगा निघाला नव्हता. मंगळवारी कॅबिनेट नंतर झालेल्या फडणवीस शिंदेंच्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली नव्हती. फडणवीसांसोबत विधान परिषदेवर कोणती चर्चा झाली हा प्रश्न विचारतात शिंदे मीडियावरच भडकले. यावरून शिंदे किती नाराज आहेत हेच दिसून आलं. म्हणजे फडणवीसांसोबत चर्चेतून काहीच हाती लागणार नाही याची खात्री असल्यानं अमित शहांनी या विधान परिषदेच्या जागा वाटपात हस्तक्षेप करावा अशी मागणी शिंदेंकडून केली जात होती अशी चर्चा आहे. 2 वेळा दिल्ली गाठत शिंदेंनी शहांची भेटही घेतली होती. दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी शहांच्या उपस्थितीमध्येच जागा वाटपाचा निर्णय व्हावा असा सूर लावला होता. जागा वाटपासोबतच अर्थ खात्यावरूनही राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती मिळते. अर्थ खातं न मिळाल्यानं सुनेत्रा पवारांनी शहांकडेही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होते. राष्ट्रवादीच्या अर्थ खात्याची मागणी आणि विधान परिषदेच्या जागा वाटपाविषयी शहांनी फडणवीसांसोबत स्वतंत्रपणे चर्चा केली होती. विधान परिषदेनंतर अर्थ खात्याविषयी अमित शहा आणि फडणवीसांमध्ये बंद दारात चर्चा झाल्याची माहिती आहे. पण केंद्रीय गृहमंत्री शहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते तेही पाहूयात. कठीण पेपर संपला, आता फक्त सोपा पेपर बाकी आहे. केवळ टिकमार्क करणं बाकी आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसाठी आमचा आग्रह आहे. राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेसाठी मागणी केली आहे. याच 2 मुद्द्यांवर सध्या चर्चा अडकली आहे. मात्र प्रश्न मुंबईतच सोडवले जातील. दिल्लीत आता कोणतीही बैठक होणार नाही. म्हणजे आता हा प्रश्न पुन्हा फडणवीसांच्याच दरबारात आलाय हे त्यांनी सांगून टाकलं, जे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांना नको होतं. कारण ही विधान परिषदेची निवडणूक एक प्रकारे 2029च्या विधानसभेचा ट्रेलर मानली जाते. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतला हा वाद चव्हाट्यावर येऊ शकतो. देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष अधिक पेटलेला महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतो. राहिला प्रश्न विधान परिषदेच्या जागा वाटपाचा. तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याचा तिढा आज सुटतो का? या महत्त्वाच्या जागांवरचा वाद शमणार की आतून उमेदवार देत संघर्ष सुरूच राहणार याकडे लक्ष असेल. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. शिंदेंच्या सेनेसह पवारांच्या राष्ट्रवादीला फडणवीस हव्या असलेल्या जागा सोडतील का? शहांनी फडणवीसांना दिलेले सर्वाधिकार शिंदेंना रुजतील का? विधान परिषदेतून भाजपनं 2029च्या विधानसभेची गणित आखलीत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.